ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन व सायली यांचा गैरसमज केव्हा दूर होणार हे तर आमचं गुपित आहे. माझी आई स्वतः मला विचारते मी काय होणार आहे खरंच ते कळणार का आता तुझं. म्हटलं अगं बघ तू मला का विचारतेस. पण हे जो काळ होता आबाळ माया वादळवाट वगैरेचा ना, एक तर सगळ्यात पहिलं ना तेव्हा दूरदर्शन आणि हे कॉम्पिटिशन खूप कमी होती आणि ना खूप साधे सोपे सिंपल घरगुती विषय त्या ह्याच्यात होता. त्यात ड्रामा हा आस्पेक्ट फार नव्हता जो आताच्या काळामध्ये यायला लागला. म्हणजे आजीला मिठी मारायचे सीन असतात सारखे आणि मला आवडतं तिला मिठी मारायला. मी अशी तिला खूप करकचून मिठ्या मारत असते, तिच्या पाप्या घेत असते, म्हणजे तिला खूप त्रास देत असते मी थोडक्यात. आणि उलट आहे मी शिवाजी आणि तो अफजल खान आहे असं आहे. तेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा एकच हेतू होता. तो आजही आहेच नाही असं नाही, पण आज ही करोडो रुपयांची इंडस्ट्री व्यावसायिक गणित बदलली. महत्त्वाचं असल्यामुळे करोडो रुपये लागले तिथे. अनेक चॅनल्सचे खूप जणांचे म्हणजे जाहिरातदारांपासून सगळ्यांचे. त्यामुळे मिनिटा मिनिटाचा हिशोब केला जातो. हे लोक थांबले माझ्यासाठी. कुठलेही सिरियलवाले 2 महिने कुठल्याही एका आर्टिस्टसाठी थांबत नाहीत, पण ही मंडळी सगळी माझ्यासाठी थांबली होती. 2 महिने मी काम करत नव्हते. ही मालिका 1 तासाची करा म्हणताय. हे बघ आता नाही म्हणायचं नाही. मी म्हणते मला माझ्या 4 दिवस सासूचा रेकॉर्ड मोडायचा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मला 10 वर्ष पुढची. 13+ मला ही सिरियल त्याच्यासाठी. आणि पुणेकर सगळ्यांना आपलं करून घेतात. ज्योतिताई बरोबर आहे. अरे काय मी तेच सांगते तिला की आता मुलगा बघणार असेल तर पुण्याचाच बघ. ठरलंय तर पुण्यातच येणार ती. नमस्कार. द क्राफ्ट प्रस्तुत टॉक ऑफ द टाउन आणि आपले गिफ्टिंग पार्टनर रामबंधू, चितळेबंधू आणि लागूबंधू ज्वेलर्सच्या आजच्या आपल्या या भागामध्ये आपण ज्या मालिकेतल्या कलाकारांना बोलवलं त्या मालिकेचं वैशिष्ट्य काय आहे ते प्रश्न जेव्हा सुरू होतील तेव्हा तुम्हाला कळेलच. मी सुरुवातीला आमंत्रित करतो शिल्पाताई, ज्योतिताई, सचिनजी, जुई, प्रियांका आणि प्राजक्ताताई. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि थँक्यू. आणि आपले जे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत रामबंधू, चितळेबंधू आणि लागूबंधू ज्वेलर्स यांच्याकडून तुम्हाला गिफ्ट हॅम्पर्स मी आपल्या क्राफ्टचे जे फाउंडर आहेत अमोक पुंगशे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी तुम्हाला ते द्यावेत. काही सिरियल ना अशा असतात की त्या जन्माला येतानाच यश घेऊन जन्माला येतात असं म्हणायला हरकत नाही. मालिका सुरू झाल्यापासून TRP नंबर 1, तर हे सगळं जे होतं ते तुमचं पहिल्यापासून ठरलं होतं की आपल्याला नंबर 1 सोडायचाच नाही आहे आणि हे तुम्ही ठरवलं होतं का हे सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं आणि हे असंच राहणार आहे? काय नक्की त्याच्या पाठीमागचं गणित आहे? ॲक्च्युली मला असं वाटतं ना या प्रश्नाचं खरं उत्तर ना जुई आधी देईल. कारण कसला सस्पेन्स क्रिएट केला. मला असं वाटतं या कारण असं आहे की
म्हणजे ही सिरियल जेव्हा सुरू झाली तेव्हा सुरुवातीचे काही काळ होता जेव्हा मी सेटवरती नव्हतो. म्हणजे माझ्या आधी एक वेगळे दिग्दर्शक होते पण ते नाही आहे. नंतर मग मी या सेटवरती जॉईन झालो आणि त्याच्यानंतर एक आपण असं म्हणूया की एक बदल मला दिसायला सुरुवात झाली. सगळे कॅरेक्टर्स स्केच निर्माण झाले आणि जुई आणि मी मला आठवतं पहिली भेट माझ्या आणि जुईची आणि अमित पण होतं तेव्हा. आम्ही तिघंजणं भेटलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही तिघं एकमेकांशी बोललो. सो आमच्या सगळ्यांसाठी असं होतं की आता हा एक आपल्या हातात एक सॉलिड शो आला कारण गोष्ट फार मस्त होती. आणि तेव्हा जुईने मला सांगितलं होतं की आमचं एक बाउंडिंग आहे वरच्याशी की आपण काही झालं तरी हा शो नंबर 1ला आणायचा आणि एक पॉझिटिव्हिटी या सेटमध्ये आणली गेली पाहिजे आणि त्याच्याने ती सुरू आली. म्हणजे कदाचित आम्ही ते तिघं एकमेकांशी बोलत होतो आणि जुईने हेच वाक्य वापरलं होतं आणि तेच कदाचित वर्क व्हायला सुरुवात झाली आणि त्याने पिकअप घेतला असं म्हणता येईल. मलाही तेच वाटतं की म्हणजे मुळात आहे ना प्रत्येक प्रोजेक्ट हे आपलं नशीब घेऊन येतं असं आपण म्हणतो. आणि आता बघा ना म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्या प्रोजेक्टच्याही बदलल्या आणि जी माणसं इथे राहिली जे काय आम्ही आहोत त्या सगळ्यांच्या पॉझिटिव्ह वाईब्स इतक्या वर्क होतात की त्या मल्टिप्लायर्स होतात. आणि मला एक माझा पूर्ण विश्वास आहे की आपण जर का 500% आतून बाहेरून सिन्सिअरली काम करत असू ना तर देवाला पण आपल्याला तो नंबर द्यावाच लागतो. आणि मी ते बिलीव्ह करते आणि मी स्ट्रॉंगली बिलीव्ह करते. म्हणजे आता दर गुरुवारी मला एन्झायटी होत असते की नंबर काय असेल किती रेटिंग असेल. म्हणजे असं नाही होत की आता आलोय ना नंबर 1ला सो आम्ही आता स्थिरावलोय आता काय कॅज्युअली घेऊ शकतो. नाही, आम्ही सगळेजण रोज तेवढ्याच मेहनतीने काम करतो. रोज आम्हाला तेच असतं की आहे त्यापेक्षा वर जायचं आहे, टिकवायचं आहे ते. सो त्यामुळे आमच्या मनामध्ये सतत ते फिलिंग सगळ्यांचं असतं. आणि मला माझं म्हणजे पर्सनली विचाराल तर माझ्यासाठी हे प्रोजेक्ट वर्क होणं आणि खूप सक्सेसफुल होणं खूप गरजेचं होतं. कारण मी 3 वर्षांनंतर डेली सोप करायला सुरू केलं होतं. माझा पण एक मधला पर्सनली पॅच येऊन गेला. सो हे खूप जास्त चांगलं वर्क होणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. त्यामुळे मी एक्स्ट्रा मेहनतीने काम करतच होते. आणि मग देवानी पण साथ दिली. म्हणजे लिटरली मी सांगते ना रोज आम्हाला काम करताना जाणवतं की आम्हाला कोणाचा तरी सपोर्ट आहे आणि तो देवाचा सपोर्ट आहे. हे मी खरं सांगते. आमच्या सेटवरती लिटरली आम्ही सगळेजण हसी खुशी छान काम करत असतो. फुल पॉझिटिव्हिटी असते. बघा ना प्रत्येकजण मेहनतीने काम करतच असतो वेगवेगळ्या सेट्सवर पण प्रत्येकालाच ते यश मिळतं असं नाहीये. मेहनत प्रत्येक माणूस करत असतो पण आमच्या मेहनतीला कोणाचं तरी बॅकिंग आहे आणि ते देवाचं आहे. हे माझं ठाम म्हणजे माझा बिलीफ आहे. आणि त्यामुळे मी सांगते कोणीही जो सेटवर येईल त्यांनी मायनसमध्ये पण मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही की आपला नंबर काय असेल किंवा काय हे मनात आणायचं नाही की काय असं झालं तर पण नाही. फक्त पॉझिटिव्ह बोलायचं आणि मग ते मल्टिप्लाय होतं हा माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे असं असतं ना की शो सुरू झाल्यानंतर एक आता काय होईल म्हणजे आम्ही बोलत असताना सुद्धा चुकून आमच्या तोंडातनं कधीतरी अरे आता जर नाही झालं तर त्या सगळे एकमेकांना नाही सांगू नाही हे नको बोलूया आपण बोलूया की आता याच्या पुढचा नंबर वरतीच येणार. आणि ओव्हरऑल सेटवरची खरंच जुई जसं म्हणाली तसं पॉझिटिव्हिटी खूप जबरदस्त आहे. म्हणजे मी आता डेफिनेटली मी ह्यांच्या इतके नाही अजून केले पण ज्या काही मी सिरियल्स केल्या तर त्याच्यावरती ना असं एक हे असतं की एक साधारण एक सिरियल सुरू होते आणि मग एक ठराविक घ्यायला जायला लागते. मग एक प्रत्येकाचे एक मूड चेंज होत राहतात. आर्टिस्ट बदले असतात, सेटवरचे काही हे होतात आणि ते ना कुठेतरी एक वेगळ्या लेवलला जायला लागतं. पण टचवूड आजपर्यंत म्हणजे आता 2 वर्ष झाली 600 भाग पूर्ण झाले तरी पण या सेटवरती अजून एकदाही असं घडलेलं नाही. आणि ह्याचं कारण मला असं वाटतं मी थोडं ॲड करेन ह्याच्यात की सिन्सिअरिटी आणि मेहनत तर आहेच आहे, पॉझिटिव्हिटी आहे. पण मला असं वाटतं की कुठल्याही क्रिएटिव्ह टीमसाठी आपलं काम एन्जॉय करणं हे खूप महत्त्वाचं आहे. विशेष करून आपलं प्रोफेशन असं आहे की रोज सकाळी त्या सेटवर जायचं असतं आणि रात्रीपर्यंत थांबायचं असतं. म्हणजे ज्यांचं ऑफिस असतं त्यांनाही नाही म्हटलं तरी शनिवार रविवार सुट्टी मिळते किंवा टायमिंग कमी असतं. पण आपल्या कामाचे टायमिंग्स एवढे आहेत की रोज एकमेकांना भेटायचं असतं, तेच काम करायचं असतं. त्यामुळे त्यात खूप मनापासून एन्जॉयमेंट असणं खूप गरजेचं आहे, जी मला नेहमी ठरलं तर मग त्या सेटवर जाणवते. जसं मी आजही ठरलं तर मग लिहिण्यासाठी जेव्हा लॅपटॉप उघडते तेव्हा एक असा पेप असतो की चला आता लिहायचं. तो पेप मला प्रत्येकामध्ये जाणवतो. प्रत्येक ॲक्टरमध्ये मेकअपला बसताना सकाळी की चला आता शूट करायचं आहे ही जी एक एन्जॉयमेंट असते ना ती मला सतत जाणवते. आणि मी सेटवर तशी कमी असते
त्यामुळे मला कॅमेराच्या मागे जे जाणवतं ते त्यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी सेटवर गेल्यावर जाणवतात. त्यातली मला ही सेटवरची पॉझिटिव्हिटी आणि प्रत्येकाने स्वतःचं काम खूप मनापासून एन्जॉय करणं हे खूप जास्त जाणवतं मला ठरलं तर मगच्या सेटवर. क्या बात. ते खूप. आणि ही जसं म्हणाली की देवाचा पाठिंबा आहे तर खरोखरच आहे. म्हणजे आमच्यामध्ये इतकं बॉन्डिंग आहे ना की काही म्हणजे कुणी आजारी असू दे, कुणाचं काही होऊ दे, सगळेजण त्याच हिरिरीने काम करत असतात. त्याला लवकर बरं करू दे, त्याला लवकर येऊ दे सेटवरती, पुन्हा आपण त्याच जोशाने. आणि असं नाही होत की माझा एक किस्सा सांगते. आमचं मंगळागौरीचा आमचा एक सेगमेंट चालू होता आणि मी अचानक सर मला म्हणाले तू ज्योती ते त्या खुर्चीवर बस. मी तिकडे बसायला गेले आणि मी बेशुद्धच पडले. बापरे. तर माझा सोडियम कमी झालं होतं एकदम. तर मी बेशुद्ध पडले. त्याच्यानंतर ह्या लोकांनी इतकी माझ्यासाठी म्हणजे जुही म्हण ही म्हण ह्या सगळ्या जणी नुसत्या धावत आल्या. सर म्हणजे सगळेच घाबरले की एकदम अचानक काय झालं. हिला बसली होती आणि मी गेलेच होते टोटली. तर मला उचलून मग मला तिकडेच सगळ्या म्हणजे खूप ते प्रकार झाले असे. पण या लोकांनी उचलून ताबडतोब मला हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलं. तिथून मी आले परत पुन्हा त्याच जोशामध्ये पुन्हा मी सुरू झालं. म्हणजे परमेश्वर इतका पाठीशी आहे की काही. त्याच्यानंतर आणखीन एक किस्सा म्हणजे मी अगदी वरती जाऊनच आले होते सेकंड टाईमला, पण तरीसुद्धा हे लोक थांबले माझ्यासाठी. कुठलेही सिरियलवाले 2 महिने कुठल्याही एका आर्टिस्टसाठी थांबत नाहीत, पण ही मंडळी सगळी माझ्यासाठी थांबली होती. 2 महिने मी काम करत नव्हते सिरियलमध्ये, पण त्यांनी ओढून इतकं छान नेलं की माझी कमतरता तिथे तशी त्यावेळेला कुठेही जाणवली. आजी आहे लोकांना हेच वाटत होतं की आजी आहे. अगदी अगदी इतकं सुंदर रीतीने आम्ही लोक सगळे म्हणजे आमच्यामध्ये खरंच या जुई जशी म्हणते की एक बॉन्डिंग आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आणि पॉझिटिव्हिटी खरंच खूप आहे. वी लव्ह यू आजी. या आजारपणाच्या बाबतीत मी चॅनलचे जे आहेत सतीश राजवाडे त्यांचं अगदी नाव घेईन. कारण हे जे आजारपण होतं की 1.5 ते 2 महिने आता आजी नसेल आपल्याबरोबर शूट करायला हे आम्हाला साधारण दिसत होतं. त्यामुळे ती चॅनल मीटिंग मला आठवते जेव्हा असं एक डिस्कशनला सुरुवात झाली की काय करूया आता आपण आजीच्या कॅरेक्टरचं काय करूया. म्हणजे विचारूया का आपण ज्योतिताईंना की त्या करणार आहात का, पुढे कंटिन्यू करायचं आहे का नाही करायचं आहे का रिप्लेस करायचं आहे. असं इतके 4-5 शब्द झाले असताना सतीश राजवाडे तिथल्या तिथे म्हणाले की नाही रिप्लेस नाही करायचं, तब्येतीच्या कारणासाठी नाही रिप्लेस करायचं, आपण थांबूया, चला पुढचा विषय. असं म्हणून तिथल्या तिथे तो विषय संपला होता पूर्णपणे. सतीशच्या बाबत त्यामुळे कन्सिडरच नाही केलं त्यांनी. वाक्यही पूर्ण नाही होऊ दिलं की विचार करूया का अशा अर्थाचं वाक्यही पूर्ण नाही होऊ दिलं. त्यामुळे हे क्रेडिट डेफिनेटली चॅनलला आहे. ऑब्झर्व साधारण गप्पांच्या ह्याच्यात की एक पॉझिटिव्ह थॉट एक जण घेऊन येतो, त्याला एक आधार त्याचं हे घेऊन येतो, एक बॉन्डिंगच्या बाबतीत बोलतो, एक निर्णयासाठी बोलतो आणि दुसरं त्याला म्हणजे तुमच्या याचंच मला वाटतं हे आणि मला वाटतं तीच पॉझिटिव्हिटी वर्क होते आणि आम्ही जसं एन्जॉय करतो ते ऑडियन्स एन्जॉय. म्हणजे आमचा दिवसच म्हणजे आम्ही ठरवलंच असं की आपण मजा मस्ती करायला जाऊया, काम झालं तर करूया. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो काय शूट तर होत राहतं, आपलं मेन काम काय आहे गप्पा मारायचं खायचं, शूट आधीमध्ये करतो आम्ही असं आहे. पण तुमचं असं ठरलेलं आहे की आज कुठली हिंट वगैरे द्यायची नाही असं ठरलंय तुमचं काय? हो हे म्हणजे आमचं सगळं ठरलेलं नावच ठरलं तर मग घेऊन आलो आम्ही. काहीतरी छान काहीतरी येणार असं मगाशी तुम्ही काहीतरी बोलता म्हणाला होता की काहीतरी एक तुला सांगेन मी जे प्रेक्षकांना हवंय ते येणारच आहे. म्हणजे सेटवरती आमच्या जे कोणी येतं ना त्यांचं असं होतं की ह्यांची मजा मस्तीच चालली आहे, काम आम्ही सीन करताना सुद्धा खूप मजा करतो. मी सिन्सिअर आणि सीन असेल तरी आम्ही त्याच्यात खूप मजा करतो. मग आम्ही याला खूप प्रेशर देतो, आजीला खूप त्रास देते, आजीला मी खूप त्रास देतो. म्हणजे आजीला मिठी मारायचे सीन असतात सारखे आणि मला आवडतं तिला मिठी मारायला. मी अशी तिला खूप करकचून मिठ्या मारत असते, तिच्या पाप्या घेत असते, म्हणजे तिला खूप त्रास देत असते मी थोडक्यात. आणि उलट आहे, मी शिवाजी आणि तो अफजल खान आहे असं आहे. सो जेव्हा पण मिठ्या मारायच्या असतील तिला तर आजीचं असं होतं, हाय ग की मला मिठ्या मारणार नको. सो स्वीट. पण मग इचकारते ती माहितीये का मिठ्या मारतात. ती मांजऱ्यासाठी एक तर नखं वाढवलेली होती, सगळी मांजरं पाळते त्याच्यामध्ये मांजरच आहे ते एक प्रकारचं आणि त्याचा पोच करतात सगळ्या मिठ्या मारतात. मला ना कलाकारांना हे विचारायचं की या मालिकेची बलस्थानं काय आहेत आणि मला आता तुझ्यापासून सुरुवात कर, कारण ते तुझं जे पात्र आहे येस तेच एक बलस्थान. मला असं वाटतं की गोष्ट हीच
काय म्हणतो त्याला, हिरो असते आणि हिरोईन असते कुठल्याही प्रोजेक्टची, म्हणजे फिल्म असो, सिरियल असो किंवा काही असो. नो डाऊट की जुई असेल, अमित असेल, ते त्यांचं एक चार्म घेऊन येतात, पण गोष्टीशिवाय काहीच घडलं नसतं. आजही माझं यावर ठाम मत आहे. आणि ते फुलवण्याचं काम जे सर करतात. आमची गोष्टच इतकी गमतीशीर आहे आणि इतकी एंगेजिंग आहे की माझी आई स्वतः मला विचारते, मे काय होणार आहे, खरंच ते कळणार का आता तुझं? म्हटलं अगं बघ, तू मला का विचारतेस? पण हे अगदी खरं आहे. म्हणजे प्रत्येक घरातल्या मोलकरणीपासनं सगळ्या जणी विचार पुढे काय होणार आहे ती. आणि मी जेव्हा हिला त्रास देत होते आधी सिरियलमध्ये, तेव्हा तर मला प्रत्येक जण येऊन सांगलं, किती त्रास देता हो तुम्ही जुईला, कधी प्रेम करणार तिच्यावरती, कधी प्रेम करा. सांगायचं ना, प्रेम करायला गेलं की बोच करते. ती मला ऑन स्क्रीन त्रास देते ना, मी तिला ऑफ स्क्रीन त्रास देते. पण असं म्हणजे प्रत्येकाच्या तोंडी हे आहे. आणि मला ह्याच्यातलं एक आवडतं, म्हणजे हिला विचारल्यामुळे हिचे जे सगळे व्हॉइस ओव्हर जे असतात, मनाचे श्लोक, ते शिल्पा जे काय लिहिते ना, आणि तिने प्रत्येकाला एक एक जे काय उपमा देऊन ठेवलेले आहेत. म्हणजे आम्ही वाचनामध्येच हसत असतो. आम्ही ते खूपच छान असतात ही व्हॉइस रिहर्सल वाचन होऊन मग सीन. आमची प्रार्थना रिहर्सल होते. आमच्याकडे आमचा कुठलाही सीन 4 वाचन किंवा 3 वाचन झाल्याशिवाय होतच नाही. आणि मग ते 4 पानाचं असू दे, नाही तर 1 पानाचं असू दे. वा वा. एवढ्या वेळा रीडिंग करायचं व्यवस्थित की सेटवर आपण उभं राहण्याच्या आधी वी आर डन विथ द थिंग्स, की आम्हाला माहित असतं आता जाऊन काय करायचं. त्यामुळे एका टेकमध्ये आमचं सीन होऊन जातं. तसं होतं कारण आम्ही आधीच एवढं बोलतानाच आमची वाक्य आणि सगळं त्यातल्या जागा काय कसं असणार हे सगळं आधी 2-3 लागतातच. पहिल्या ह्याच्यात तर आम्ही मग खूपच हसत असतो, ते वाक्यावरून काहीतरी विनोद सुचणार. सर म्हणतात की तुमचं सगळ्यांचं झालं असेल तर आपण वाचूया. हा, मग हे दुसरं त्याच्यामध्ये फक्त आम्हीच नाही तर हा सुद्धा इन्व्हॉल्व तेवढाच असतो. हा जास्त होतो इन्व्हॉल्व. तो सांगतो की नाही मी सुद्धा आता सिन्सिअरली घेणार असं तो स्वतः पहिलं वाचन असतं ना, ते टाइमपास मध्ये असतं, कारण त्याच्यामध्ये ना खूप अशी रिॲक्शन असते, हे मी आणि बघत असतो यांचं. मग ती वाक्य शोधत असतो, कोणतरी वेगळ्या झोन मधून आलेला असतो, मग ते कोणाचं मोबाईल मध्ये काहीतरी चाललं असतं, मग मी त्याकडे बघितलं की तो नाही असं करून ते चाललेलं असतं. मग हसाशी, मग त्याच्यावरती काही विनोद पास होतात. मग आम्ही असं म्हणतो चला आता एक वाचन झालंय, आता सिरियसली वाचन करूया मी माझ्या सकट असं म्हणून मग आम्ही एक वाचन सुरुवात करतो. मग त्याच्यानंतर 2 वाचनं होतात. मग त्या 2 वाचनात ठरतं की कोण कोणावरती काय रिॲक्ट करणार आहे, कोण काय करणार आहे, कोण कुठे मुवमेंट करणार आहे, हे तेव्हाच ठरवलं जातं आणि मग टेक होतो. कारण दुसऱ्या वाचनाला याला खात्री नसते की नक्की हे वाचतायत म्हणून. तिथे खात्री नसते. त्यामुळे आणखीन 2 वाचन तो करायलाच लावतो. आणि त्यात दुपारच्या जेवणानंतरचं वाचन असेल तर अर्धे तर झोपेत असतात. स्पेशली जुईला सांगायला लागतं, जुई जागी हो जुई. मी डुलक्या वगैरे मेडिटेशन वगैरे करत तेच करते ती. नाही सर, माझं लक्ष होत नाही. ती त्या अंतरात्म्याला विचारत असेल की आपण काय. आपण अशा पॉझिटिव्ह नोटवरती घेऊया. हो बरोबर आहे. नाही आणि माझं तर ठाम मत आहे की मला पुणे खूप आवडतं. काय पुणे खूप आवडतं. त्यामुळे अरे 2 ते 4 पुणे हे शिफ्ट आवडण्यासारखंच झोपायचंच आहे. असतं. 2 ते 4 झोपायचंच असतं. नाही 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 आहे ना ते आवडण्यासारखंच असतं. आणि हे आवडणं एक लक्षात ठेवा ते आणि मी कर्जतची आहे त्यामुळे पुण्याचे भारे असे कर्जतला वाहतात. त्यामुळे मला आणि आवडतं. पुणेकर सगळ्यांना आपलं करून घेतात. ज्योतिताई बरोबर आहे. अरे काय मी तेच सांगते तिला की आता मुलगा बघणार असेल तर पुण्याचाच बघ. ठरलंय तर. मग ठरलं तर मग पुण्यातच येणार ती. येस वेल तुम्ही आता ज्योतिताई तुम्ही स्पेशली इतकी वर्ष काम करताय आणि मालिका करताय, सिनेमा, चित्रपट या सगळ्या फील्डमध्ये तुम्ही आहात. या आधीसुद्धा कामं केलेली आहेत. इंडस्ट्री कितपत बदलली असं आपल्याला वाटतं? अरे चिकार बदलली आहे, खूपच बदलली आहे. म्हणजे पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे जमीन अस्मानाचा फरक झालेला आहे. म्हणजे पण दोन्ही मजा म्हणजे दोन्हीमध्ये मजा आहे की त्या काळामध्ये पण तेवढीच मजा होती जेव्हा ते ड्रर कॅमेरे होते तेव्हा पण, आणि आत्ता पण तेवढीच मजा आहे. त्यामुळे असं कुठे मला तरी निदान असं कुठे वाटलं नाही की आपण काहीतरी फार वेगळ्या विश्वात आलो. नाही पण मी कशा अनुषंगाने हा प्रश्न विचारला की त्या काळाची जी माध्यमं होती प्रेक्षकांसमोर जाण्याची, ती काय प्रिंट मीडिया आणि स्क्रीनवरती तुम्ही याल तेवढे. आत्ता सोशल मीडिया आहे, प्रेक्षकांशी तुम्ही थेट संवाद साधू शकता लाईव्ह करून. तर या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आता तुमची तरुण पिढी आणि ही पिढी, मला फक्त एकच वाईट वाटतं की आमच्या वेळेला हे मीडिया माध्यम नव्हतं. त्यामुळे आमचे बरेचसे खूप चांगल्या संहिता किंवा चांगले नाटकं किंवा काय ही बाहेर येऊ शकली नाही. आम्ही ती दाखवू शकलो नाही लोकांना की आम्ही काय करत होतो.
आणि आमचं काय होतं ते आम्हाला दाखवता आलं नाही, ह्याची फार खंत आहे. किंवा त्यावेळेस ते व्हिडिओ वगैरे ते ह्याचे होते, पण ते काय कोणी तेवढे पण प्रोड्युसर असे तेव्हा श्रीमंत नव्हते की ते आणून टेक्निक म्हणजे ते आणून सगळं कॅमेऱ्या बिमेऱ्या आणून ते शूट करतील असं तेव्हा पण तेवढं नव्हतं. त्यामुळे त्या ज्या आम्ही आता इतके 2,000 प्रयोग केलेत, पण ते कुठेही नमूद नाही आहेत किंवा कुठेही ते दाखवले गेले नाही किंवा दाखवता आले नाही. त्याचं फार दुःख आहे बाबा. आता म्हणजे मोबाईलवरती पण तुम्ही जरा जस्ट शूट करून तुम्ही कुठेही दाखवू शकता. हे आत्ताचं जे माध्यम आहे ते फार जास्त प्रभावी आहे खूपच. आणि तुम्हाला जुई आणि तुला म्हणजे ज्योतिताईचं क्लोज बघणं, मी खूप वेळा मॉनिटरकडे जाऊन तिचं क्लोज बघते, काय ग्रेसफुली काम करते बाई, म्हणजे अफाट ती. आणि ती ना खूप स्पोर्टिंगली आपल्याला सजेशन्स पण देते, खूप छान अशी बसलं ना की तू असं कर तसं कर. आणि ती इतकी इंटरेस्टिंग असतात, ते वर्कआउट करून बघितलं ना तर असं वाटतं की आपल्याला काय म्हणजे भारी आज काहीतरी सापडलंय एक काहीतरी एक. म्हणजे कमालीचं काम करते. ती डिस्टर्ब खूप करते, म्हणजे तिच्यात इतकं एक लहान मूल आहे ना की तिला सांभाळ म्हणजे खरंच नाकी नऊ येत. आता कळलं ना मी का बोचकारते. पण बोचकरणं हा पर्याय असतो. आजी जे काय करते ना त्याच्यावरती आम्ही तिला कसं म्हणजे काय म्हणतो टॅकल करायचं हे आम्हाला कळलेलं आहे. म्हणजे 4 वर्षाचं मूल कसं पण सांभाळतो, आता गप्प बस इकडे, आता सुरू होणार आहे, तर रोलिंग म्हटलंय नीट. आणि बरं आमची वाक्य असतात तेव्हा आजी बोलत असते. हो, सीन चालू क्लोज चालू असते, ती मागे बोलत असते. मला असं खूपदा हे होतं की आता ज्योतिताईला मी कधीही डोळ्यामध्ये ग्लिसरीन किंवा आयड्रॉप घेताना बघितलं नाहीये. आणि मोस्ट ऑफ द टाइम इमोशनल सीन असलं ना की मी सगळं रेडी झालं की मी म्हणतो थांबतो, मी एक पॉज जातो माझा. मग मी तिला विचारतो तू रेडी आहेस का, मग ती म्हणते 1 मिनटं थांब फक्त, आणि ती डोळे मिटते. आणि माझा कॅमेरा रोल असतो आणि मी कम्प्लीट मॉनिटरमध्ये बघत असतो आणि ती फक्त एवढंच करते. मी म्हणतो हां रोलिंग ॲक्शन. आणि त्यानंतर ती डोळे उघडते आणि ती जेव्हा डोळे उघडते ना तेव्हा ती कम्प्लिटली ज्योतिताईमधनं ती कम्प्लीट पूर्णाई सचिनजी तयार झालेली. इनफॅक्ट म्हणजे मी आता हे थोडंसं पर्सनल नोटवरती सांगतो. आमदार सौभाग्यवतीचा प्रयोग आणि ज्योतिताईंचा रडण्याचं जर इंटेन्स कुठला सीन असेल तर फक्त विंगे व डाव्या बाजूला फक्त बघायचं आणि उजव्या बाजूला जेव्हा ज्योतिताईंना आठवतही असेल आम्ही लहान होतो आणि त्यावेळेस नाटक चालू असताना ज्योतिताईंनी तो आता इंटेन्स सीन्स प्रशांत सुभेदारांचं ते एखादं वाक्य आल्यानंतर इंटेन्स सीन्स सुरू होणार, त्याच्यानंतर काहीतरी भयंकर घडणार असं जाणवायचं आणि त्या फक्त डावीकडे बघायच्या आणि एक लुक दिल्यानंतर डोळ्यातनं पाणी आणि फक्त ती आग डोळ्यातनं आणि अख्खा सीन खाणं. त्याच्यामुळे ते जे काय म्हणतात ते आणि तिचे हे पण आता मी दिग्दर्शक म्हणून मी वयाने मी लहान, एक्सपिरियन्स मी लहान आहे. आणि ती जेव्हा असते आणि मी जेव्हा तिला काही गोष्टी सांगतो की त्या आजी, मी तिला आजीच बोलतो, आजी आपण ना असं करूया का, हे करूया का, तर त्याच्यानंतर ती जे व्हेरिएशन देते ना ते म्हणजे इन्स्टंट असतं आणि करेक्ट असतं ते. तिच्यात ते कधीच नसतं की अरे तू का सांगतोस मला. हा म्हणजे एवढी सिनियर आर्टिस्ट आहे तिला जेव्हा हे सांगायला हे होतं सुरुवातीला मला थोडंसं दडपण यायचं, नंतर तिनेच मला कम्फर्टेबल केलं की तीच मला सांगते हा बरोबर आहे ना सचिन. हां बरं, ती सचिन सर म्हणते मला तेव्हा. हो ग्रेट. मी म्हणते अगं तू कुठे मला सर नाही, पण तेव्हा ती मला म्हणते किंवा. आणि दुसरं म्हणजे ज्योतिताईविषयी झालं आता मी शिल्पाताईविषयी मला सांगावं असं वाटतं की शिल्पाताईची कॅरेक्टरची जेव्हा एंट्री झाली आणि त्या सगळ्यांना माहितीच आहे की तिला त्या याच्यात बोलायचं नव्हतं आणि तिला फक्त एकही डायलॉग ती नव्हता आणि फक्त इथून तिला इमोट करायचं होतं. तर मला आठवतं आहे की एकतर एंट्री झाली होती जेव्हा मंदिरामधला जो सीन होता त्या सीनलाच ती ना एक नॉर्मल होती ती. आणि जेव्हा मी रोलिंग ॲक्शन म्हटलं आणि ती मंदिराच्या पायऱ्या चढून अशी वरती यायला लागते तेव्हा काही क्षणामध्ये तिची ती प्रतिभा झाली तिची तयार. एका सेकंदात ती म्हणजे शिल्पाताईतनं तिचं ट्रान्सफॉर्मेशन जे झालं होतं ते कमाल होतं. आणि दुसरी गोष्ट जेव्हा ती घरात पहिल्यांदा येते आणि ती घाबरलेली भेदरलेली आणि ज्या पद्धतीने ह्या दोघी ट्रान्सफॉर्मेशन करतात स्वतःचं ते म्हणजे मला काबिल तारीफ आहे. म्हणजे त्याला तोड नाही. ते काय त्यांचं रसायन आहे दोघींमध्ये ते कमाल आहे.
शिल्पाताई कुठली भूमिका जास्त आवडते, अभिनेत्री का? आणि मला असं वाटतं ती जेव्हा बोलत नाही ना, डेफिनेटली आता ती हळूहळू ते कॅरेक्टरमध्ये यायला लागले, पण ते तिचं जे डोळ्यातनं येणं जे आहे ना, चेहऱ्याचं जे एक्सप्रेशन आहे ना ते आणि तिला हे सांगतो तेव्हा ती मला असं म्हणते की नाही रे मला काय एवढं मी काय हे नाही, पण म्हणजे ते तिचं मी आताही ते म्हणणार होते, कारण मला हे कळत नाही सचिन ट्रान्सफॉर्मेशन वगैरे, कारण असं ते मुद्दाम नाही करतायत, म्हणजे मला तरी नाही करतायत किंवा मला कळत नाही, म्हणजे हे कळतच नाही, हे आपोआप हे काही ह्याची प्रोसेस नाही सांगता येणार मला पण, किंवा ते होतं हेही मला कळत नाही. मलाही खूपदा खूप गोष्टी शिकायला मिळतात, म्हणजे जेव्हा मी काम करत असतो परफॉर्मन्सेस मधनं काय एक्झॅक्टली यायला पाहिजे किंवा कसं असलं पाहिजे, म्हणजे अशा मोठ्या आर्टिस्टकडनं मी स्पेसिफिकली प्रतिमाच्या बाबतीत सांगेन की मला ती बाईच भयंकर आवडते. म्हणजे मला असं वाटतं की इतक्या स्वच्छ मनाची बाई आहे किंवा इतकी नितळ बाई आहे, तर तो नितळपणा आणता आला पाहिजे, एवढंच मला वाटतं प्रतिमाबद्दल. आणि ॲक्ट्रेस म्हणून मला असं वाटतं प्रतिमासाठी आय वॉज ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाईम. करेक्ट. ते कॅरेक्टरच इतकं वर्क झालंय. आणि आमची कथालेखक अश्विनी स्नेहल रमेश आहे, पटकथाही तीच लिहिते, तर तिने त्या कथेमधलं पटकथेतून ते कॅरेक्टर इतकं सुंदर उभं केलं. म्हणजे ती खूप कमी दिसलेली बाई आहे खरं तर, पण ह्या सगळ्यांच्या बोलण्यामधून ज्या पद्धतीची ती व्यक्तिरेखा उभी राहिली, तर माझ्या जागी दुसरी कुठलीही अभिनेत्री असती तरी ती प्रतिमा वर्कच झाली असती. कारण ते कॅरेक्टरचं यश आहे असं मला वाटतं, आणि लेखकाचं म्हणजे अश्विनीचं यश आहे. त्यामुळे आय वॉज ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाईम. बाकी मला असं वाटतं की मला ती बाई आवडते, म्हणून मग मला जसं जमतं तसं मी प्रतिमा होण्याचा प्रयत्न करते. ही पुढची प्रोसेस मला खरंच कळत नाही सचिन, यात काही मॉडेस्टी वगैरे नाही आहे, पण मला हे कळत प्रांजळपणे कबूल करणं, ट्रान्सफॉर्मेशन वगैरे असं नाही येत मला. आणि मगाशी तुम्ही जो एक प्रश्न विचारला की तेव्हाचं टेलिव्हिजन आणि आत्ताच्या टेलिव्हिजन मधला काय मला जर डिफरन्स जाणवतो ना, एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे ना, आता मी माझं करिअर टेलिव्हिजनमधलं सुरू झालं वादळवाटला, मी असिस्टंट होतो बंधारा देवस्थानींना. तर म्हणजे तो जो काळ होता आबाळ माया वादळवाट वगैरेचा ना, एक तर सगळ्यात पहिलं ना तेव्हा दूरदर्शन आणि हे कॉम्पिटिशन खूप कमी होती, आणि ना खूप साधे सोपे सिंपल घरगुती विषय त्या ह्याच्यात होता. त्यात ड्रामा हा आस्पेक्ट फार नव्हता, जो आत्ताच्या काळामध्ये यायला लागला. आणि मी असं म्हणणार नाही की तेव्हा छान होतं आणि आत्ता नाही आहे, काळानुरूप ते बदलत चाललंय, बदलत चालली आहे, आणि लोकांना बघायला त्या पद्धतीचं आवडतंय. करेक्ट. सी शेवटी आम्ही कोण आहोत, आम्ही कलाकार आहोत, आम्ही एंटरटेन करायला आलो, लोकांना काय आवडते हे आम्ही द्यायला आलो. करेक्ट. त्यामुळे अचानक तो जो एक म्हणजे आता कसं आलं, वेब सिरीज हा एक प्रकार आलाय. म्हणजे पूर्वी फिल्म कॉम्पिटिशनसाठी होती, आता वेब सिरीज आमच्यासाठी कॉम्पिटिशन टेलिव्हिजनला म्हटलं तर. कारण आता कुठलाही कॉन्टेंट तुम्हाला ताबडतोब मोबाईलवरती बघायला मिळतो, तो तोडून माझी सिरियल कोण बघेल, मग त्या अनुरूप त्यात चेंजेस व्हायला लागले. आता पूर्वी म्हणजे तसा विचार केला ना तर एक रायटर असायचा, एक डिरेक्टर असायचा, ते सगळं ठरवायचं. आता ते ठरवण्याच्या गोष्टीनं ट्रान्सफॉर्म होत चालल्या चॅनलकडे जास्त. आता चॅनल जास्त त्याच्यावरती निर्णय घेतला जातो गोष्टीच्या बाबतीतला घडणाऱ्या, डेफिनेटली, कारण ते करेक्ट आहे, कारण त्यांच्याकडे TRP असतो, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि जेवढे आम्ही इथे काम करत असतो तेवढे चॅनलची माणसं पण त्याच्यावरती खूप काम करत असतात. आपण असं नाही हे होऊ शकत, कारण ते आता आमच्यासाठी माझ्यासाठी या सिरियलमधल्या आहेत, मोनिका म्हणून आहेत त्या आहेत, आणि क्षमा म्हणून, म्हणजे सतीश सरांनंतर कोण असेल तर या दोघी जणी बघतात. आणि खरंच कौतुक आहे त्यांचं, त्या अशा लेवलला गोष्टी शोधून काढत असतात आणि असे त्यामध्ये इनपुट्स देत असतात ना, की ते खरंच म्हणजे मूळ संकल्पना ही जी आहे ही एक रोजा नावाची एक साऊथ इंडियन हे होती सिरियल, त्याचा हे हा पण जर्म आहे त्याच्यातलं एक बेसिक जर्म आहे, त्याच्यावरतून ही पूर्ण डेव्हलप केली आहे. आता त्याचा आणि याचा काही संबंध नाही, पण त्याच्यात तो जो म्हणजे पूर्ण ऑडियन्सला त्यात खेळून ठेवण्याचं काम हे सगळे ही जी मंडळी आहेत, म्हणजे लेखक ही अश्विनी आहे, मोनिका आहे, क्षमा आहे, इव्हन सुचित्रा बांदेकर, त्या स्वतः प्रोड्युसर असून सुद्धा त्या अगदी वैयक्तिक प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालतात आणि त्याच्यामध्ये त्या काम करत असतात. पण मग सो ते आहे की आता ते जास्त चॅनल ओरिएंटेड झाले, म्हणजे कन्सेप्ट डेव्हलप करणं किंवा त्याच्यावरती जास्त हे करणं. म्हणजे पूर्वी एक विषय होता, लेखक, दिग्दर्शक आणि प्रोड्युसर मिळून ते बनवायचे आणि ते चॅनलकडे यायचं, मग चॅनल त्यावरती एक हे करायचं आणि मग ते जायचं. पण आता ते तिकडूनच येतं. सो हा एक मोठा बदल झाला, कारण त्यांना खूप गोष्टी माहिती, कारण त्यांची कॉम्पिटिशन आता खूप वरती आहे. आता वेब सिरीजची कॉम्पिटिशन आहे त्यांची. सो
तिथे त्यांना तो कॉन्टेंट एवढा कन्स्ट्रक्टिव्ह असणं. आणि ह्याचं कारण आणखी एक कारण मला असं वाटतं की तेव्हा ते फक्त मनोरंजन होतं. जेव्हा लेखक दिग्दर्शक मिळून ते ठरवायचे तेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा एकच हेतू होता. तो आजही आहेच, नाही असं नाही, पण आज ही करोडो रुपयांची इंडस्ट्री, व्यावसायिक गणित बदलली महत्त्वाचं आणि असल्यामुळे करोडो रुपये लागले तिथे अनेक चॅनल्सचे, खूप जणांचे, म्हणजे जाहिरातदारांपासून सगळ्यांचे. त्यामुळे मिनिटाचा हिशोब केला जातो. म्हणजे सगळ्या सीन्सचाही, एपिसोडचा किंवा आठवड्याचा TRP येतो तो तर येतोच, पण अक्षरशः एखादा सीन असेल तर प्रत्येक मिनिटाचाही बघितलं जातं की कुठल्या कॅरेक्टरचा कुठला सीन बघितला गेला किंवा कुठली पात्र आल्यानंतर बघितलं जातं. त्यामुळे अक्षरशः आता मिनिटाची लढाई येते की दुसऱ्या चॅनलवर कोणी जाऊ नये, यासाठी आपल्याला काय करता येईल, या पद्धतीने आता काम केलं जातं. आता फक्त मनोरंजन राहिलं नाहीये. कळतं की TRP वरनं तर ते इतके डिटेलिंग अभ्यास असतो त्यांचा की कुठला सीन कुठल्याचा कोणाचा TRP काय होता, त्या सीनचा पर्टिक्युलर सीनचा काय होता. सो लगेच कळायला लागतं की कुठला ट्रॅक वरती जातोय, कुठला ट्रॅक कमी पडतोय. मग त्या अनुषंगाने ते सगळं बदललं जातं, ट्रॅक बदलला जातो, त्या सगळ्या गोष्टी बदलल्या जातात. एखादी गोष्ट आवडत असेल तर ती किती प्रोलॉंग करायला पाहिजे आणि मग त्याच्यावरती निर्णय घेतले जातात की ते कितपत त्याला स्ट्रेच करायचंय किंवा किती काय करायचंय. पण आणि मला मनापासून असं वाटतं की ही खूप गंमत आहे टेलिव्हिजनची. हे दुसऱ्या कुठल्या माध्यमात आपल्याला करता येत नाही. मी आता सध्या पटकथा लिहित नाहीये, संवाद लिहिते, पण अनेक वर्ष मी पटकथा लिहित आले. तर हा जे सांगतोय ना, ही फार गंमत आहे की आपण त्याप्रमाणे एक मूळ स्टोरी असते, पण ती कथा पुढे घेऊन जाताना मग आता आपल्याला इथे कल्पनाचे किती सीन्स असतील किंवा अर्जुन सायलीची प्रेमकथा कशी दाखवायची आहे, हे जे ठरलं असेल त्याच दिशेला जायचं आहे आपल्याला. पण मिनिट टू मिनिटचा हिशोब लावत आपल्याला तो फीडबॅक घेत आपल्याला ती पटकथा खुलवत पुढे जायचंय. हे खूप चॅलेंजिंग आहे लेखकासाठी. आणि मला असं वाटतं की ती टेलिव्हिजनची गंमत आहे. ज्यांना ते जमलं त्यांना जमलं, ज्यांना नाही जमलं त्यांना नाही जमलं. ते एक वेगळं टॅलेंट आहे आणि ते फार छान आहे करण्यासाठी. हे कोणाशी कंपॅरिझन नाही होऊ शकत. टेलिव्हिजन हा एक ना वेगळाच आणि त्याच्यात ना भयंकर कॉम्पिटिशन आहे. म्हणजे कॉम्पिटिशन इन द सेन्स मिनिटाचं तर असं ताई म्हणाल त्याप्रमाणे आहेच, शिवाय आम्हाला एक दिवसाचं एक शेड्यूल असतं, ती मिनिटं त्याच्यात बसवली जातात. कारण अल्टिमेटली ते गणित प्रोड्युसरशी कनेक्टेड असतं मिनिटांचं. सो ते इथे सेटवरती काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराशी, युनिटमधल्या प्रत्येक माणसाशी कनेक्टेड असतं, कारण ते तितक्या फास्ट लेवलला व्हायला लागतं. म्हणजे मी आरामात बसलोय, मग मी विचार करतोय, आता मी ठरवतोय, मग मी ट्रॉली टाकू का, मग मी इथं हा ब्लॉक लावू का, ह्या वेळच नाही माझ्याकडे. मला फास्ट डिसिजन घ्यायचा आहे. मला स्क्रीनप्ले वाचतानाच मला ठरवायचं की मला काय करायचं आता सीन्सला. इतकं ते फास्ट आहे. म्हणजे मला कौतुक ह्या सगळ्या आर्टिस्टचं वाटतं की त्यांच्या हातात असे, आम्ही असं म्हणतो त्याला, तळून ताजे सीन आणून दिले गरम की ते लगेच देतात आणि ते लगेच पाठ करतात, ते लगेच परफॉर्म करतात. त्यांच्याकडे वेळच नाही आहे की ते. सो मला त्याच्या आधी किती प्रिपेअर्ड व्हायला लागतं की हे जरी आले पाठ करून तरी मला त्याच्यात काय आणायचं आहे हे त्याची आधीच तयारी माझ्या डोक्यात रेडी पाहिजे. सो ही जबरदस्त कॉम्पिटिशन आहे. मी असं म्हणतो की ही 2020ची मॅच आहे. जो खेळला परफॉर्म केला तो जिंकला. म्हणजे टेलिव्हिजन करणं इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे असं कोणाला काही वाटत असेल की टेलिव्हिजन काय, पण टेलिव्हिजन करणंच सगळ्यात डिफिकल्ट नाही. आणि इनफॅक्ट सचिनजी, तुमच्या सगळ्यांचं टिकून ठेवणं, हो नाही, तुमच्या सगळ्यांच्याच बोलण्यामधनं की ऑनस्क्रीन कलाकार त्यांचं काम चोख बजावून जातात, पण त्याच्या पाठीमागे मेहनत करणारे अगदी आपले स्पॉट दादा असतील, डायरेक्टर, लेखकाला, म्हणजे मी आता बघतो, आता माझे काही मित्र लिहितात सिरियल. माझा एक मित्र पहाटे 4 वाजेपर्यंत म्हणला, अरे उद्या सीन द्यायचे म्हणाला. आज मी पार्ल्यानंतर मला म्हणलं, अरे पण झोप नाही रे म्हटलं, माझं आता लिंक लागली आहे ते मला. पण किती मेहनत त्याच्या पाठीमागे आहे. आणि ते ऑनस्क्रीन, बरं ते शिल्पाने सांगितलं मिनिटाचं गणित आहे. वेल, यशाची गणितं तुम्ही सांगितलीत, काही वेगळी असतील कदाचित, ते तुम्ही सगळे सांग, पण याच्यातनं जाता त्याच्या आधी मी एक सांगते की या यशाच्या गणितामागे आमच्या प्रोड्युसरांचा पण फार मोठा, अगदीच मोठा आहे. आणि त्यांनी मला सेटवरती येऊन सांगितलं की हे आमचं प्रोडक्शन नाही आहे, हे आपलं प्रोडक्शन आहे. आणि हे आपलं प्रोडक्शन म्हणून आपण हे करायचं आहे. त्यामुळे सगळे आर्टिस्ट त्याच याने आम्ही पुढे जातो आहोत की हे आपलं प्रोडक्शन आहे, नॉट हे ह्याचं आहे, ते बांदेकरांचं आहे, आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला पैसे मिळाले झाले, असं नाही आहे. तर हे आमचं प्रोडक्शन आहे, आपलं प्रोडक्शन आहे. हो, म्हणजे मला सॉरी एक ॲड करायचं होतं की जसं तू विचारलंस आधी की तुमचं ठरलं आहे का नंबर 1वरती. आमचं ठरलं नाही आहे नंबर 1वरती राहायचं. अर्थात कोणाची इच्छा नसते, कुठल्याही इथे माणसाला विचारा त्याला नंबर 1वरतीच राहायचं आहे. पण मला असं वाटतं आम्ही आहोत, कारण आमच्यातलं कोणीच गिवअप नाही करत.
क्या बात. म्हणजे एक जरी पानाचा सीन आला ना, अगदी कधी कधी आपण बरेच आर्टिस्ट त्याला फिलर सीन म्हणतात का, तर त्याच्यात हिरो हिरोईन नसतात किंवा महत्वाचे पात्र नसतात. कधी कधी ते थोडीशी कशी गंमत जम्मत, त्याच्याशी गोष्टीचा काही संबंध नसतो, पण तोही सीन सचिन सर एकदाही गिवअप करत नाहीत की हा ठीक आहे करून टाका, नाही एवढं काही विशेष नाही आहे, करा पटकन वगैरे नाही. तर त्याच्यात अजून काय गंमत आणू शकतो की तो सीन सुद्धा होल्ड व्हायला पाहिजे. ऑडियन्स तिथे सुद्धा असं एक वाटतं का म्हणे की आपण दुसरं चॅनल बघू. म्हणजे कुणीच नाही, म्हणजे इवन सिनियर्स आता प्राजक्ता ताई आहे किंवा काय, तिचे सुद्धा असे तिच्या वाटेला असे काही काही सीन इतके तिचे आणि अर्जुनचे येतात जे इतके गोड असतात, पण ते म्हणतो ना की आलेली संधी आमच्यातलं कुणीच सोडत नाही की, आणि उलट म्हणजे जागा काढणं असू देत किंवा त्याच याच्याने मला वाटतं आमची बॅकस्टेजची पण टीम आहे ना, ती सुद्धा म्हणजे आमचे असिस्टंट डिरेक्टर्स असू देत, लाईटमॅन पासून सगळे आम्हाला एकमेकांच्या घरात काय सुरू आहे माहिती आहे. क्या बात आहे. सो प्रत्येकाला नावानिशी आम्ही ओळखतो, कोण गावी गेलाय, कोण गावावरून परत आला, कोणाला मुलं झाली काय, हे सगळं आम्हाला माहित असतं. आणि 2 वर्ष आमची हीच टीम एकत्र आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की स्पॉट पासून, लाईट पासून, सेटिंग पासून सगळे माहित असतात आम्हाला, कोण कुठे काय करतंय, आज का नाही तेवढंच प्रेम करतात. म्हणजे आमचे उपवास कधी असतात ना हे माहित असतं, प्रोडक्शन वाल्यांना माहित असतं. त्यामुळे ते चेतन दादा आमच्यासाठी, जुईसाठी किंवा मायासाठी, सरांसाठी मग वेफर घेऊन येणं, दही घेऊन येणं, वेगळं काढून ठेवणं, इतकी बारीक. म्हणजे ते त्यांच्या जॉबला गिवअप करत नाहीत ना, आम्हाला होतं की आपणही गिवअप करता कामा नये. आणि सरांच्या बाबतीमध्ये म्हणजे मला आता वयोनुरूप माझे गुडघे वगैरे आता दुखायला लागलेले आहेत, तर त्यामुळे मला उठता बसताना त्रास होतो किंवा चालताना त्रास होतो. पण या माणसाने कधीही मला असं सांगितलं नाही काय दुसरे कोणी असते डिरेक्टर तर कंटाळले असते, यार काय यार या बाईचे कटकट आहे, पण हा माणूस कधीही असं म्हणाला नाही. प्रत्येक ज्योती आजी आजी तू बस, आधी तू बस, तू तिला बसू दे, पण तिचं उभं राहू नको सीन, मग तिच्या बसूनच करूया. काठी मला, मी म्हटलं मी काठी घेणार, घे काठी बिंदास घे. काठी मला वापरायला दिली. मी चप्पल वापरणार सेटवरती, कारण डायबिटीस आहे त्याच्यामुळे कुठे काही लागलं बिगलं तर तो प्रॉब्लेम येईल. बाकी कोणीही आमच्या सेटवरती चप्पल वापरत नाही, पण मी चप्पल वापरते. तर एवढी सूट या लोकांनी मला दिलेली आहे. आणि प्रत्येकजण म्हणजे स्पॉट बॉयपासून मेकअपपासून इतके प्रेम करतात, इतके जीव लावतात की म्हणजे आमचं ते नाही म्हणजे घरच झालेलं आहे. म्हणजे आम्हाला कंटाळा येतो घरी म्हणतो ना की दिलखुलास आपण देत राहिलो तर, म्हणजे आमच्या सेटवर आम्ही कुठली गोष्ट मागितली आहे आणि आम्हाला मिळाली नाही असं होत नाही. म्हणजे आम्ही जर का 500 वेळा त्यांच्याकडे बिस्किट्स आणि चहा दूध मागितलं ना, तर ते 500 वेळा देणार आम्हाला विदाऊट क्वेश्चनिंग. सो त्याच्यामुळे आर्टिस्टला जेवढ्या वेळा भूक लागते, जेवढ्या वेळा आम्हाला काही आवरचवर खायचं असतं, तेवढ्या वेळा ते दिलं जातं. असं कधीच कुठल्या गोष्टीत विचारलं नाही जात की का एवढं दिलं, एवढं कधीच नाही. त्यामुळे आमची मेंटॅलिटी सुद्धा आहे ना, मग आम्ही पीसफुल राहतो, प्लेझेंट राहतो आणि मग त्या वाईब्स अजून चांगल्या होत जातात. अल्टिमेटली तुम्ही कसे आहात ते सीनमध्ये ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट व्हायला लागतं. तुमचं बाउंडिंग सेट ऑफ सेट जे बनतंय ना, ते ऑन सेट ऑटोमॅटिकली क्रिएट व्हायला लागतं. हा, आणि सगळ्यांचं बॉन्डिंग इतकं चांगलं असल्यामुळे काय होतं, सीन आपण करतो पण ते बॉन्डिंग चांगलं असल्यामुळे, आता मी एक करते माझी, आता समजा ही आहे, ही काय आता रिॲक्ट करणार हे मला माहिती असतं. केमिस्ट्री तुमची तेवढी केमिस्ट्री सगळ्यांचीच एकमेकांशी चांगली, त्याच्यामुळे पण ते आमचे सीन सगळे चांगले होतात. वा वा वा. आता या एपिसोडच्या ह्याच्यात अमित भानिशॉलीचं सुद्धा जे कॉन्ट्रीब्युशन ॲज अ लीड ऍक्टर आज तो काही कारणास्तव त्याला तर बिझी ऍक्च्युली तो आहे कच्छी आहे तो, त्याच्यामुळे त्याचा मराठीचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तो त्याचे जे जेंडर्स आहेत तो जाम तो बदलत असतो वगैरे, पण त्याच्यात तो फायनलचा जो आम्ही बघतो टेक तो खरंच उत्तम झालेला आहे. त्याच्याने घेतो म्हणजे असं नाही की अरे रिटेक करूया आपण, असं करूया, तर त्याच्यात कधी आणि त्याला सांगितलेलं तो अगदी प्रेमाने तो एक्सेप्ट करतो. आणि तो तितके एफर्ट घेतो. तर कालचाच एक किस्सा बारीकसा का, एक ॲड आम्ही केली होती अमृत नोनीची, त्याच्यामध्ये माझ्या पायाला तेल लावायचं होतं. तर एकाच पायाला तेल लावलं होतं, तर मला म्हणाला अगं एकाच पाय लावलं, इकडे आणि दुसरा पाय पण मी लावून देतो. म्हणजे असं नाही आहे की तो हिरो आहे किंवा तो त्याला काहीतरी मी कशाला झालं नाही ऍड झाली, तसं कोणीच आमच्या सेटवरती वागत नाही की मी कोणती आहे वगैरे, असं कोणाचं ॲटिट्यूड अगदी अगदी घरचं वातावरण. अगदी म्हणजे मी म्हटलं ना की घरी कंटाळा येतो काही वेळेला, सुट्ट्या असल्या की यार कधी शूट करतात असं व्हायला होतं. वेल, आपण ना आता या शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण प्रेक्षकांच्या काही कमेंट्स आयडेंटिफाय केल्यात, त्या तुम्हाला मी वाचायला देईन. त्या कमेंट्स वाचायच्या आणि त्याला प्रतिक्रिया तुम्ही देणं हे रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही त्याला प्रतिक्रिया द्याव्यात. पहिली कमेंट, खूप भारी मनाला भिडणारं गाणं आणि सिरियल पण.
हेमंत कळंबे 6147 असं हँडल आहे हां. ते. थँक्यू व्हेरी मच. मनाला भिडणारं गाणं आणि सिरियल, मला असं वाटतं हे दोन्ही आमच्या मनाला खूप भिडतं सगळ्यांना अजूनही 600 एपिसोड्स नंतर, म्हणून प्रेक्षकांच्याही मनाला भिडते सिरियल आपली. या दुसरी झालेलं सर्वात आवडती मालिका प्रेम, कुटुंब आणि जबाबदारी. वा वा. आणि आहे योगेश कुडूक. योगेशजी थँक्यू व्हेरी मच. आमचीही सगळ्यांची, म्हणजे आम्ही कलाकार जरी असलो तरी आम्हालाही आमची मालिका खूप आवडते. आणि कारण त्याच्यामध्ये कुटुंब आहे, ते सगळी जबाबदारी आहे, प्रेम आहे, माया आहे, ममता आहे, सगळं आहे. आणि ती तुम्हालाही खूप आवडते, त्याबद्दल धन्यवाद. असंच आमच्यावर प्रेम ठेवा. कोण आहे? दीपाली सेवाकर. मालिका सुरू झाली की वाटतं संपूच नाही, अजून एपिसोड पाहत राहा. एवढंच असंच वाटत राहते पुढच्या कमीत कमी 5 वर्ष तुम्हाला. नाही, नाही, पण- दीपालीजी फार मस्त तुम्ही, आणि स्वामींचा फोटो आहे. वा वा वा. कमाल कमाल कमाल. सचिन स्वामी 5 वर्ष श्री नाही, मी स्वामी नेहमी समर्थ. म्हणते मालिका 5-6 चालू झाल्यापासून मी वर्ष म्हणते पुढची अजून. नाही, मी म्हणते मला माझ्या 4 दिवस सासूचा रेकॉर्ड मोडायचा अरे आहे. क्या बात आहे, क्या So, बात आहे. मला 10 वर्ष पुढची. 13+ मला ही सिरियल त्याच्यासाठी पाहिजे. एक आहे, त्याच्यासाठी एक यशाचा मार्ग मी सांगेन. होत आहेत कमेंट्स. ही मालिका 1 तासाची करा म्हणताय. हे बघ, आता नाही म्हणायचं नाही, आता पाठी फिरायचं आम्ही नाही. अर्धा तास शूट करता आमचं नाही काय नाही होतं? नाही नाही, आता आहे बघ, आपलं काय ठरलंय, ठरलं तर Positive ठरलं तर बघ. ठरलं तर मग एक तर ती जी डिमांड आहे ती पूर्ण करायची, आणि दुसरी म्हणजे आता 1 एक तासाची म्हणजे आणि- आम्ही सेटवरच राहतोय मग सगळे. आणि माझं काय होईल आधी? ही अशी रोबोटिक मोड मध्ये जाईल, ही जिकडे तिकडे चालेल. तथास्तू म्हणायचं आपण आणि पुढे बस. चालायचं. चालेल तीच चालेल. आणि positivity 1 पाहिजे तासाची आपल्याला. करतो आणि पुढची 10 वर्ष चालू ठेवतो. अगं समोरच एक सोसायटी होईल आपली, असं काय करताय सगळे? मला छान सॉरी एक तास बघावाशी वाटते त्याच्यातच त्याच्यातच, हो. थँक्यू सो मच. पण मी खरं सांगायचं तर आता मी लेखक म्हणूनही मला पुढचं सगळं माहित असतं किंवा ऍक्टर म्हणूनही माहित असतं, पण मला अजूनही आपला एपिसोड बघायला आवडतो. हो, आणि correct. खूपदा मी 8:30ला तो बघितला असला आणि दुसऱ्या दिवशी वेळ असला तरी मी तो परत बघते, कारण तो मनापासून बघावासा वाटतो, सगळं माहित असताना सुद्धा. ट्रू. प्रेक्षक म्हणून असं बाजूला होऊन अगदी ती बघावासा त्रयस्थ वाटतो. म्हणून बघायला. म्हणजे 80 वर्षाच्या आजी सुद्धा सांगतात की आम्ही बघतोय ग तुझी सिरियल, मला ऐकू येत नाही, मशीन घालून बघते. म्हटलं वा वा, छान छान. म्हणजे इतकं Involved आहेत लोकं. अगदी अगदी अगदी, म्हणजे लहान मुलांपासून, म्हणजे नुसतेच म्हातारे नाही, लहान मुलं सुद्धा सगळेजण, सगळ्यांना. त्या लहान मुलांचं पण असंच असतं, ते जुया ताईला तुम्ही नका ना असं तू आजी, असं त्यांचा एक मेसेज असतो मला. छान. So sweet. बघ Yes. मिली, तुझ्यावर किती प्रेम आहे ते. मून चाइल्ड कडून एक आली आहे कमेंट. खूप छान सिरियल आहे, माझी फेवरेट सिरियल आहे आणि फेवरेट सॉन्ग लव यू सायली अर्जुन. वा. वा, वा. म्हणजे तुलाच वाचायला आलं. नशीब आम्ही काही असं मनामध्ये काही असं आमचं नव्हतं. आणि इनफॅक्ट इकडनं सांगितलं की तिकडनं फिरव, मी जाणीवपूर्वक इकडनं फिरव, तर तुझ्या नशिबावर होतं नाही, तू नाही, राहिलं. नाही. असं नाही. प्रियांका म्हणून माझंही सायली अर्जुनवरती खूप प्रेम आहे, एक ऑडियन्स म्हणून. मलाही जेन्युनली ते कपल म्हणून किंवा त्यांचे सीन्स बघायला भयंकर मजा येते. प्रिया म्हणून होतं ते काय चालेल. पण आता तू प्रिया म्हणूनच वाच ना. रितिका वाळुंजे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन व सायली यांचा गैरसमज केव्हा दूर होणार? हे तर आमचं तर या गुपित मुद्द्यावर आहे. तर नाही मी ते एक मिनिट मला तो गॅझेट तिकडे द्या. हा. आता ते मगाशी जे ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, 10 वर्ष आणि 1 तास, त्याच्यासाठी एक यशाचा मंत्र आहे. काय होतं कधी कधी ना, काही एपिसोड्समध्ये तुमच्या मनामध्ये काही गोष्टी त्या इथपर्यंत येत असतात, पण त्या परत दाबतो आपण. तर ते जर सांगितलं ना तर अच्छा. तर तुमचं म्हणणं मी त्यात डिक्लेअर करावं काय पॉईंट? Declare नका करू. पहिली मुद्दा सांगतो मी तुम्हाला. अर्जुन सायली एकमेकांच्या मेव्यात पडलेले आणि ते लवकरच डिक्लेअर करतील. हा पहिला आहे.
अख्खा महाराष्ट्र ह्याची वाट बघतोय. बघतोय मी पॉइंट डिक्लेअर केला ना, अर्जुन पहिला सायली मुद्दा कधी एकमेकांना सांगणार? सिरियलचा एक पहिला हे केला की अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत आणि ते लवकरच एकमेकांना सांगणार आहेत. ती हसतीये. हा एक अजून झालं. काही वेगळं आहे का? नाही मी तर खरंच बोलते नेहमी. दुसरा मुद्दा आहे दुसरा आहे की अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट आहे हो. ते येईल लवकरच, काहीतरी कळेलच तुम्हाला की काहीतरी आहे. ब्रेक करणार आहे? आणि तिसरा काय होणार आता मी 3 मुद्दे सांगितले, हा तीन दुसरा मुद्दे आहेत. नाही. पुढे लवकरच हे कळणार आहे, लवकरच हे कळणार की सायली ही तन्वी आहे, फक्त बघत राहा कधी ते. हे 3 मुद्दे मी सांगितले तुम्हाला हा सिरियस. एपिसोड कधी सायली टेलिकास्ट होतोय ते माहित खरी नाही, पण हे तन्वी. तीन मेन मुद्दे आहेत. हे बॉम्ब मुद्दे आहेत, बघत राहा. नाही हा दुसरा ठरलं तर बघ. नाही, तीन- तीन झाले. तीन आम्ही झाले सांगितलं ना, तीन एक मुद्दे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, एक पहिले अर्जुन सायली एकमेकांच्या प्रेमात पडले तर लवकर एकमेकांना सांगणार आहेत. दुसरा मुद्दा आहे की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, तेही लवकर कळेल. आणि लवकरच हे कळेल की तन्वीच म्हणजे सायलीची सायलीच तन्वी तन्वी आहे. आहे. फक्त कधी ते तुम्ही बघत राहा. अजून कारण पुढचे 1000 एक एपिसोड बाकी आहेत. प्रवासाची गंमत घ्या, डेस्टिनेशनला आपण पोहोचू. अरे क्या बात आहे. प्रवास क्या मस्त बात. आहे, बरं, हा. बरं. वेल, काय जे गुपित तुम्हाला सांगायचं होतं त्याचा सांगण्याचा प्रयत्न तुम्ही आटोकाट केला, समजून घेण्याचा प्रयत्न मी आटोकाट केला. पण याच नोटवरती मला वाटतं आपण आजच्या एपिसोडची सांगता करूयात. आणि मगाशी जसं सांगितलं तसं 10 वर्षानंतर पुन्हा भेटूया. पुन्हा भेटूयात 1 तासाच्या एपिसोडसाठी. Yes. तेव्हा कदाचित मी आणखीन 2 काठ्या घेतलेल्या असतील. हो हो डावस. कदाचित हो, पण 4 दिवसच्या वेळेला माझी दोन आमची मुलं मोठी नातवंडही झाली. असतील. ते 4 कॉन्ट्रॅक्ट दिवसच्या वेळेला आमची ब्रेक मुलं झालेलं मोठी झाली. असेल आता त्यावेळेस. ठरलं तर मागच्या वेळेला मी आजी पणजी होईन बहुतेक. मग तेच मी सांगितलं, मी पण तेच सांगितलं. हो. अगदी, तू अगदी. म्हणशील, मी तर माझ्या पोरांची पोरं घेऊन येईन ना आणखी.